अंदाज घ्यायचा असेल तर तुमच्या सोबत एक काठी ठेवा, त्या काठीचा नुसार तुम्ही अंदाज घ्या आणि मगच त्या पाण्याचा अंदाज घेऊन त्या पाण्यामध्ये उतरायचे किंवा अन्यथा उतरू नका. स्वतःची काळजी घ्या. या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेण्यात गरजेचं आहे. सावध राहा आणि सतर्क राहा. त्याचबरोबर मंडळी, वादळादरम्यान तुमचं घर किंवा तुमची इमारत कोसळत असेल तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? टेबलचा आधार घ्या किंवा घरामध्ये खुर्च्या असतात, गाद्या असतात, त्याचा आधार घ्या. आपल्या घराची जी चौकट असते त्या चौकटीचा तुम्ही आधार घेऊ शकता आणि स्वतःचे निदान प्राण वाचवू शकता. तर आपल्याकडे या सगळ्या गोष्टी या आधी घेऊन गेलेल्या आहेत आणि भविष्यात कधी येतील सुद्धा. तर आपल्याला आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे की नाही? कारण कसं आहे की मंडळी, आपल्याला माहिती आहे की ही कधी गोष्ट सांगून होत नाही. ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती आहे, बरोबर ना? ही कधीही सांगून येत नाही, कधीही ती येऊ शकते. त्यासाठी स्वतःचा जीव जर आपल्याला वाचवायचा असेल तर या सगळ्या गोष्टींचं आपण पालन करा. तर आज जी माहिती तुम्हाला आम्ही दिली ती आपल्या पुढची मर्यादित ठेवणार का? तर कोणाकोणाला